नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पोखरी श्रीमान राजयोगी तपस्वी श्री रंगदास स्वामी महाराजांच्या वास्तव्यानं पावनभूमी बनली आहे. याच पावनभूमीमध्ये श्री रंगदास स्वामी महाराजांनी स्वतः गणेश उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केल्याचा इतिहास आहे आणि येथील ग्रामस्थही सांगत आहेत. शेकडो वर्षांपासून हा सप्ताह सुरू असून आजतागायतही पोखरी ग्रामस्थांनी अविरत श्री रंगदास स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं हा सप्ताह सुरू ठेवलाय. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 4 ते 5 हजार भाविकांनी कीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेतलाय. सप्ताहाच्या 8व्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच महाप्रसादाची ही जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी आचार्य अक्षरशः तन्मनधनाने महाप्रसाद बनवताय. 8व्या दिवशी श्री रंगदास स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये होम हवन करण्यात आला होता. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविक महिला तर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. तसेच हरिपाठामध्ये चिमुकल्यांनी गळ्यात टाळ घेत हरिनामाच्या गजरामध्ये रंगून गेल्याचं बघायला मिळालं. तसेच रंगनाथ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये खास रांगोळीनं अक्षरशः लक्ष वेधून गेलं होतं. दरम्यान 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांनी दिली आहे. यावेळी संपूर्ण मंडप हजारो भाविकांनी गजबजून गेला होता. त्यानंतर जागर देखील करण्यात आला. मात्र गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. सप्ताह कमिटीच्या अचूक नियोजनामुळे या ऐतिहासिक उत्सव यशस्वीपणे पार पडला. सप्ताह कमिटीच्या अचूक नियोजनामुळे हा ऐतिहासिक उत्सव यशस्वीपणे पार पडतोय. दरम्यान यावेळी DS न्यूज 24 ने काही भाविक महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. बघूया. त्यांचे पण कीर्तन होतात. ते सगळ्यांना नाही का त्यात वगैरे सगळ्या म्हणजे ज्या चांगले विचार आहेत ते मांडतात. त्यामुळे सगळे गावकरी आतुरतेने वाट पाहतात. काय वाटतं तुम्हाला? गावात उत्सव अतिशय आनंदाचं वातावरण एकदम मस्त आणि त्याची पण आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो. एकदम छान प्रसन्न अगदी भक्तिमय वातावरण या 9 दिवसामध्ये असतात. त्या काला आहे त्यामुळे सगळे गावकरी आसपासचे गावातले लोक आहेत ते पण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतात. मला खूप छान वाटतं. आमच्या गावामध्ये ज्यावेळेस सप्ताह बसतो त्यावेळेस वातावरण अतिशय प्रसन्न सगळे लोक. असा कधी सोहळा तुम्ही इथून पाठीमागे बघितलाय का? नाही. आज तुम्ही दर्शनासाठी आले तेव्हा काय मागणार आहे? आम्ही आमच्या स्वामीकडे सर्वांसाठी सुख समृद्धी आणि छान. कसं वाटतं देवाच्या दारी आलात तुम्ही आज? देवाच्या दारी आले तर आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही सगळं सुख दुःख सगळं विसरून एकाग्रतेने मंदिरात. कुठून आलात आहे तुम्ही? काय तुमच्या गावात उत्सव चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही दर्शनासाठी आलेला आहे. कोण कोण आले इथं दर्शनाला? गेल्या 7 दिवसापासून उत्सव चालू आहे. एकदम वातावरण धार्मिक झालेलं आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पोखरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.